टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या दिवसामध्ये टीए टेरिटोरियल आर्मी भरती निघत आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि वयोमर्यादा सुद्धा यामध्ये 18 ते 42 वर्षापर्यंत लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलांना टीए आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। टीए आर्मी रॅली भरती या ठिकाणी मारता येणार आहे आणि टीए आर्मी रॅली भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे मेन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। डॉक्युमेंट कोणकोणते लागते टीए आर्मी रॅली भरतीमध्ये याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय। तर टीए टेरिटोरियल आर्मी भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मेन म्हणजे हे भरती कोणत्या महिन्यापर्यंत या ठिकाणी येणार आहे मेन आपण याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, तर पहा आपण टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये आपण प्रक्रिया जर पाहिलं पात्रता यामध्ये काय लागते तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। 10वी पासवर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातल्या मुलांना फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत टीए आर्मी रॅली भरतीमध्ये वयोमर्यादा लागते आणि तुमचं जर वय समजा 17 असेल तरी सुद्धा आपल्याला टीएची आर्मी देता येते। तर ते कशी, तर ज्यावेळेस ओपन आर्मी रॅली भरती राहते यामध्ये फॉर्म वगैरे काही भरायला लागत नाही, तर डायरेक्ट आपल्याला जायला लागते ज्या ठिकाणी भरती असते। तर महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी नोव्हेंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये निघाली होती आणि 3 सेंटरवर ते ग्राउंड होतं। तर त्यामध्ये जे देवराळी सेंटर नाशिकला सुद्धा ग्राउंड होतं, त्याचबरोबर जे बेळगाव कर्नाटकला सुद्धा ग्राउंड होतं, त्याचबरोबर कोल्हापूरला सुद्धा ग्राउंड होतं, तर आणि त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये सुद्धा ग्राउंड होतं। ठीक आहे, आणि ग्राउंडची जी तारीख आहे हे एकाच दिवशी राहत असते। ह्या तीनही सेंटरवर जर आपण पाहिलं तर बेळगाव कर्नाटक झालं, त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिक झालं, त्याचबरोबर कोल्हापूर झालं। तर महाराष्ट्रातील आता समजून एक उदाहरण देऊन आलो, अमरावती झालं, अकोला झालं, त्याचबरोबर नागपूर झालं, त्याचबरोबर चंद्रपूर झालं, गोंदिया झालं, गडचिरोली झालं। हे काही 6 जिल्ह्यांची जर समजा आता तारीख दिली 11 नोव्हेंबर, तर 11 नोव्हेंबरला ह्या तीनही सेंटरवर ह्या एकाच दिवशी ह्या 11 एवढ्या जिल्ह्याचा ग्राउंड एकाच दिवशी होणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की 3 पैकी एकाच सेंटरवर आपल्याला जाता येते, कारण की एकाच दिवशी त्या ठिकाणी ग्राउंड आलेलं राहते। ठीक आहे, तर आता आपलं वय जर समजा 17 असेल तर आपल्याला भरती कशा प्रकारे देता येते, तर पहा तुमचं जर वय 17 असेल तर तुम्हाला डायरेक्ट भरतीवर जायचं आहे, फॉर्म वगैरे भरायला लागत नाही। रनिंग मारायची फक्त जे काढायची नाही, तुम्ही जर रनिंग त्या ठिकाणी काढली तर तुमच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पनिशमेंट सुद्धा त्या ठिकाणी भेटू शकते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, फक्त आपण 3 राऊंड त्या ठिकाणी मारायचे, 3-3.5 राऊंड, जेणेकरून आपल्याला अनुभव त्या ठिकाणी भेटणार आहे। तर इथं जर समजा आपण ग्राउंड जर आपण या ठिकाणी काढलं तर 18 वर्ष आपलं त्या ठिकाणी कंप्लीट असलं पाहिजे। ठीक आहे, कारण की 18 ते 42 वर्षापर्यंत एज लिमिट त्यामध्ये क्रायटेरिया आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर उंची 160 सेंटीमीटर लागते टीए आर्मी रॅली भरतीमध्ये आणि ओपन आर्मी रॅली भरती राहते, यामध्ये कुठलाही फॉर्म नाही भरायला लागत, डायरेक्ट आपल्याला भरतीवर जावं लागते सर्व डॉक्युमेंट घेऊन, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, अशी प्रक्रिया टीए आर्मी रॅली भरतीची आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर टीएची आर्मी रॅली भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा टीएची जी आर्मी रॅली भरती आहे आता जे याच्या अगोदर हे भरती निघायची नाही, मागच्या वर्षी निघाली होती, फुल नोटिफिकेशन आलं होतं त्या भरतीचं। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे याच्या अगोदर 3-4 वर्ष अशी टीएची आर्मी रॅली भरती निघाली नव्हती, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता मागच्या वर्षीपासून त्यांनी या ठिकाणी चालू केलेली आहे टीएची आर्मी रॅली भरती। आता दरवर्षी हे भरती या ठिकाणी येणार, एक लक्षात ठेवा, नोटिफिकेशनच त्याचा जारी होते, एक लक्षात ठेवा। आणि सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मित्रांनो सोशल मीडियावर जे हे पत्रक या ठिकाणी फिरून राहिले तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर या ठिकाणी दिलेलं आहे सेंटर दिलं आहे बेळगाव कर्नाटक, लोकेशन दिलं आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक, या ठिकाणी ग्राउंड असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे ग्राउंड या ठिकाणी दाखवलं जात आहे ह्या पत्रकमध्ये, तर पहा 11 नोव्हेंबर 2025 ला दाखवणार रत्नागिरी जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, मुंबई सिटी, मुंबई, सुब्रमण्यम हे 18 जिल्हे या ठिकाणी दाखवून राहिले 11 नोव्हेंबरला। आणि त्याचबरोबर जे 13 नोव्हेंबरला जे 18 जिल्हे आणखीन दाखवले जात आहेत, 13 नोव्हेंबरला या ठिकाणी ग्राउंड दाखवले जातात, अहिल्यानगर झालं, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, त्याचबरोबर कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, यवतमाळ, नाशिक, धाराशिव, पालघर,
परभणी, पुणे, रायगड हे जिल्हे या ठिकाणी 13 नोव्हेंबरला दाखवले जात आहे, 13 नोव्हेंबर 2025ला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे या ठिकाणी पत्रक तुम्हाला दिसत असेल, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो, काय विद्यार्थी काल विद्यार्थ्यांची कमेंट आली होती की सर हे फेक आहे, एक लक्षात ठेवा। तर पहा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तारीख वगैरे या ठिकाणी बरोबर दाखवल्या जातात, म्हणजे काही एडिटिंग तर या ठिकाणी दाखवल्या जात नाही, एक लक्षात ठेवा। तर हे पत्रक या ठिकाणी मला नाही वाटत की हे फेक असणार आहे म्हणून। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तो तुमचा प्रश्न आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टीई आर्मी रॅली भरती जे हे नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। मी असं कोणी सांगू राहिलो, तर पहा बाकीच्या राज्यांची टीई आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर झाल्या, म्हणजे महाराष्ट्राच्या सुद्धा तारखा या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपण कुठलीही जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी म्हणजे आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। काय विद्यार्थ्यांना काय वाटते की बा या ठिकाणी काय पोरं काय करते की स्वतः त्या ठिकाणी प्रॅक्टिस करते आणि असं सांगते की आता टीई आर्मी रॅली भरती निघणार नाही आहे, हे फेक वगैरे आहे, ठीक आहे। असे सुद्धा काही विद्यार्थी सांगत असते, एक लक्षात ठेवा। हे जरी पत्रक या ठिकाणी आलेलं आहे, तर ते जे विद्यार्थी मित्रांनो चांगलंच आहे ना, नोव्हेंबर महिन्यात त्या ठिकाणी दाखवलं जात आहे, हे नक्की त्या ठिकाणी जर भरती जर त्या ठिकाणी असले तर आपलाच त्या ठिकाणी फायदा होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की असंच जे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा टीईची आर्मी रॅली भरती निघत असते, असंच जे नोटिफिकेशन या ठिकाणी येत असते, पण ते मोठं नोटिफिकेशन राहते, त्यामध्ये भरपूर काही सेंटरचे त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे सुद्धा पत्रक या ठिकाणी दिसून राहिलं, तर हे म्हणजे या ठिकाणी रिअल सुद्धा या ठिकाणी वाटत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर काही असो आपली तयारी या ठिकाणी चालू द्या, कारण की टीईची जी आर्मी रॅली भरते हे नोव्हेंबर महिन्याच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आतापासून फिजिकलची तयारी या ठिकाणी चालू द्या, कारण की टीई आर्मी रॅली भरती येणार आहे, एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये, आणि 3 सेंटर महाराष्ट्रामध्ये राहते आणि दरवर्षी हे निघत जाणार आहे। बाकीच्या राज्याची निघाली, आपल्या महाराष्ट्राची सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्येच निघणार आहे, एक लक्षात ठेवा, नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये निघणार आहे, तयारी चालू ठेवा। तर आता टीई आर्मी रॅली भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर टीई आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरायला लागत नाही, ओपन रॅली भरती राहते। ज्या दिवशी आपला जिल्ह्याचा ग्राउंड सांगितला आहे त्याच्या 1 दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर हजर राहायचं आहे आणि डॉक्युमेंट सर्वच न्यायचं। टीई आर्मी रॅली जाताना 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडला दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, 40-50 फोटो सोबत राहू द्यायचे, आधार कार्ड झालं, ठीक आहे। तर हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा आपल्याला न्यायचे आहे। एवढे डॉक्युमेंट घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्सही डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जायला लागते, जे त्या ठिकाणी जे ठिकाण दिलेलं आहे त्या ठिकाणावर, ठीक आहे। ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे, तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की टीई आर्मी रॅली भरतीबद्दल प्रत्येक अपडेट आपण या ठिकाणी देत असतो। तर डायरेक्ट भरतीच्या ठिकाणी जायचं आहे 1 दिवस अगोदर आणि त्या ठिकाणी मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाते आणि ग्राउंड चालू होते। 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे, 1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 10 सेकंड, 5 मिनिट 15 सेकंड, 5 मिनिट 20 सेकंड, 5 मिनिट 25 सेकंड अशा प्रकारे टायमिंग दिलं जाते। एका बॅचमध्ये 300-400 पोरं रनिंगसाठी सोडतात, काय बॅचमध्ये 30 पोरं पास करते, 35 करते, त्याचबरोबर 25 पोरं पास करते, कोणकोणत्या ग्रुपमध्ये 20, 15, 10, 7, 9 अशा प्रकारे पोरं पास केल्या जाते। अशा प्रकारे प्रोसेस आणि ग्राउंड झाल्यानंतर उंची वगैरे सुद्धा यामध्ये 160 सेंटीमीटर सांगितलं तुम्हाला, 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे, वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर आपलं काय असते टीई आर्मी रॅली भरतीमध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, तर पहा जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, गणिताचे 15, अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण असते, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, 100 मार्काचा पेपर असते। अशी प्रोसेस आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय